नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी आणि सायंकाळी 7च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। या बातमीपत्राची सुरुवात आपण करणार आहोत एका मोठ्या बातमीने। खरं तर अनेक प्रश्नांनी अजित पवार विधानसभा निवडणूक लढणार का, विधानसभा निवडणुकीत त्यांचा फॉर्म्युला नेमका काय असणार आहे, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल आणि सोबतच आपल्या पुढे ते नेमके कोणाला निवडणुकीत उतरवणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आज ANI ला झालेली त्यांची मुलाखत आणि त्या मुलाखतीत त्यांनी अनेक मोठमोठे गौप्यस्फोट केलेले आहे। विशेषतः आपले उत्तराधिकारी कोण असतील आणि सोबतच नेमकं लोकसभेच्या मध्ये नेमकं काय चुकलं या सगळ्याची उत्तरं त्यात त्यांनी दिलेली आहेत। अजित पवार उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार आणि आता जय पवार आमदार। विधानसभा निवडणुकीतही अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असेल ते बारामतीकडे, कारण बारामतीमध्ये नवे भिडू नवे आमदार अशी निवडणूक होणार असं दिसतंय। अजित पवार बारामतीमधून सलग 6 वेळा आमदार झाले। दादा आता पुढच्या पिढीकडे हा वारसा सोपवण्याची शक्यता आहे, कारण खुद्द अजित पवारांनीच तसे संकेत दिले। पार्थ पवार विधानसभेला लढणार अशी चर्चा असतानाच जय पवार डार्क हॉर्स ठरतील अशी चिन्ह आहेत। बारामतीबद्दलचा प्रश्न आहे। तरुणांना संधी देण्याच्या मुद्द्यावरून तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचे समर्थक म्हणतात। ठीक आहे, देऊ या, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। जय पवार हे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव। जय पवार उच्च शिक्षित आहेत, ते अजित पवारांचा व्यवसाय सांभाळतात। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जय पवार सक्रिय झाले। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांनी घेतलेल्या पहिल्या मेळाव्याला अजित पवारांच्या मागे उभे असलेले जय पवार पहिल्यांदाच राजकारणात ठळकपणे दिसले। लोकसभा निवडणुकीदरम्यान जय पवार बारामतीत सक्रिय झाले। आईच्या प्रचारात जय पवार धडाडीनं उतरले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, पार्लमेंट बोर्डाचा प्रमुख म्हणून आम्हाला निश्चितच वाटतं आहे की दादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ त्यावेळेला या निवडणुकीमध्ये ते उमेदवार असणारच आहे। अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी 2019 मध्ये मावळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला। आता पार्थ पवारांचा भाऊ बारामतीतून लढण्याची शक्यता आहे। बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार हे भाऊ आमने सामने रिंगणात उतरतील अशी ही चर्चा आहे। जय पवार आणि युगेंद्र पवार हे सख्खे चुलत भाऊ आहेत। युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र। युगेंद्र पवार आजोबा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। विद्याप्रतिष्ठानचे खजिनदार असलेले युगेंद्र बारामतीतल्या विविध संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत। बारामतीत जे जनता दरबारही घेतात। लोकसभा निवडणुकीदरम्यान युगेंद्र पवार सक्रिय झाले होते। युगेंद्र यांनी आत्या सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला। युगेंद्र पवारांना निवडणुकीत उतरवा आणि बारामतीचा दादा बदला अशी मागणीही बारामतीतून झाली होती। हे सगळं झालं बारामतीतल्या संभाव्य लढतीबद्दल। आता अजित पवारांच्या विधानाचे अर्थ काय निघतात, त्यासाठी अजित पवार काय म्हणालेत ते पुन्हा एकदा पहा। बारामतीबद्दलचा प्रश्न आहे। तरुणांना संधी देण्याच्या मुद्द्यावरून तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचे समर्थक म्हणतात। ठीक आहे, देऊ या, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। आता मला रस नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? अजित पवारांना योग्य वेळी पुढच्या पिढीकडे राजकीय सूत्र सोपवून राजकीय संन्यास घ्यायचा आहे का? बारामतीचं जनमत काय असेल याचा दादांना लोकसभेत अंदाज आलाय, त्यामुळे बारामतीची धास्ती वाटतेय का? दादा बारामतीत सहानुभूतीचा खेळ करत बारामतीचं मैदान चाचपडून पाहतायत का? अजित पवार दुसऱ्या एका सेफ मतदारसंघातून लढण्याची तयारी करतायत का? की अजित पवारांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत? अजित पवार जर असं म्हणत असतील की बारामतीमधून मी 7-8 वेळा लढलो
आता जय पवारचा विचार केला जाईल, पक्षाचं संसदीय मंडळ असेल किंवा कार्यकर्ते असतील यांच्या मागणीनुसार, तर याचा अर्थ उघड आहे की परवा जे अजित पवार बोलले होते त्याचे हे कुठेतरी पडसाद आहेत. परवा ते पहिल्यांदा म्हणाले एका ठिकाणी मुलाखत देत असताना की पत्नीला उभं करून मी चूक केली बहिणीच्या विरोधामध्ये. म्हणजेच आता असं आहे की उद्या जर त्यांनी असा निर्णय घेतला की योगेंद्र पवारच्या विरोधात मीच लढणार, तर लोक कदाचित याची आठवण करून देतील की जेव्हा तुम्ही पत्नीला उभं करून मी चुकलो असं म्हणता, नात्यात लढाई झाली, राजकारण वेगळं, नातेसंबंध वेगळे असं जेव्हा तुम्हाला म्हणायचं होतं, तेव्हा मग आता तुम्ही तुमच्याच पुतण्याच्या विरोधात तुम्ही परत लढणार का, हा प्रश्न इथे निर्माण होऊ शकतो. त्यामुळं मला वाटतं की त्यांनी धोरणीपणाने हा निर्णय घेतलेला दिसतो की मी स्वतः तरी किमान लढणार नाही. दादाने मी लढणार नाही असं वक्तव्य केलेलं नाही आहे. विनाकारण चुकीचा अर्थ त्या ठिकाणी काढला जातो आहे. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. परवाच मुख्यमंत्र्यांवरच्या पुस्तक प्रकाशनावेळी हे शल्य दादांनीच बोलून दाखवलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली. ह्या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90ला बॅचचा आहे. हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात. मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा कस लागणार आहे. दादांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व काय याचा फैसला करणारी ही निवडणूक असेल. त्यामुळे दादा स्ट्रॅटेजीनुसारच बोलतायत आणि वागतायत. आता मला रस नाही असं म्हणणं आणि जयचं नाव पुढे येणं हा दादांच्या संन्यासाचा भाग आहे की चकव्याचा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.